नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. नवरात्र संपले, दसराही झाला आणि नुकतीच 2-3 दिवसापूर्वी कोजागिरी पौर्णिमाही झाली. या कोजागिरी पौर्णिमेनंतर आमच्या कृष्ण मंदिरात काकडा सुरू होतो, काकड आरती सुरू होते. त्यासाठी आम्हाला 5:45ला जावे लागते. आम्ही सगळ्या मैत्रिणी पहाटेच 5:45ला मंदिरात जातो. 5:45 ते 7 काकडा होत असतो आमचा. आता 5:45ला जायचं म्हटल्यावर पहाटे उठावे लागते. मग मी 4:30ला उठतो. घरातलं सगळं देवाला दिवा वगैरे लावून आंघोळ करून दिवा लावून मी पूजेचं साहित्य घेऊन मंदिरात जाते आणि 5:45 ते 7 पर्यंत काकडा झाल्यावर 7ला घरी येते. इतक्या लवकर उठल्यामुळे आमची घरातली कामंही लवकर होतात. या 2-4 दिवसात बघत आहे मी, काकडा सुरू झाल्यापासून कामं भराभर होतात आणि दुपारचा वेळही भरपूर मिळतो. या लवकर उठण्याविषयी मध्यंतरी मी एक व्हॉट्सअपवर लेख वाचला होता. या लेखाची माहिती मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. ऐकूया. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. मैत्रिणींनो, माझी आजी नेहमी म्हणायची, लवकर उठे लवकर निजे तया आरोग्य संपदा भेटे. जे लोक पहाटे लवकर उठतात आणि दिवसभर काम करून रात्री लवकर झोपतात त्यांचे आरोग्य खूप चांगले राहते. आजी नेहमी म्हणायची, पहाटे लवकर उठावे, सूर्योदयापूर्वी उठावे. म्हणजे बघा, आपल्याला उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये आपली कामं भराभर होतात आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला सुचतात. मैत्रिणींनो, याविषयीच मी परवा एक व्हॉट्सअपवर लेख वाचला होता. हेल एरॉल्ड नावाचा एक व्यावसायिक होता. त्याला एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याला विकलांगता आली. त्यावेळे त्या विकलांगतेवरही त्याने मात केली आणि त्याचा धंदा परत सुरू केला. पण पुढे 2008 मध्ये महामंदी आली आणि या महामंदीमध्ये त्याचा प्रचंड लॉस झाला आणि हा हेल, अब्जापती असलेला हेल, कर्जबाजारी झाला. पण हार मानणारा तो हेल कसला, याच्यातून बाहेर कसं पडावं यासाठी या हेलने काय केलं, त्याचा एक मित्र होता जो यशस्वी झालेला होता त्याच्या बिझनेसमध्ये. त्याच्याकडे तो गेला सल्ला मागायला आणि त्याने त्या मित्राला सल्ला मागितला की आता मी याच्यातून बाहेर कसं पडू, मी एवढा माझा लॉस झाला आहे, मी कर्जबाजारी झालो आहे, काय करू मी. तर त्या मित्राने मैत्रिणीने त्याला काय सल्ला दिला, हे बघ हेल, तू सकाळी लवकर उठ आणि लवकर उठल्यावर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. या चमत्कारिक दिलेल्या सल्ल्याने, या मित्राने दिलेल्या चमत्कारिक सल्ल्याने हेल वैतागला. 1-2 महिने असेच गेले. त्याने काही ती गोष्ट मनावर घेतली. पण नंतर नाईलाजाने त्याने 4 वाजता उठायला सुरुवात केली. पहाटे 4 वाजता बरं का. आणि मग पहाटे 4 वाजता उठल्या ज्यापासून सुरुवात केली त्याचे आयुष्य बदलून गेले. सकाळी उठून काय करावे याचा विचार करता करता त्याला अनेक गोष्टी सुचल्या आणि त्याने आपले जीवनच बदलून टाकले. त्याच्या त्या पहाटे उठण्याच्या ह्याच्यामध्ये त्याला नवीन नवीन गोष्टी सुचत गेल्या आणि त्याचे खरोखर आयुष्य बदलले. मैत्रिणींनो, त्याने एक कोडवर्ड तयार केला. कोडवर्ड काय होता तो, SAVER, SAVERS हे त्याचे इनिशियल बरं का. कोडवर्ड सुरू केला. S म्हणजे काय, सायलेन्स. सायलेन्स म्हणजे ध्यानधारणा. आपले मन ताब्यात ठेवण्यासाठी ध्यान धरण्याची खूप आवश्यकता आहे. थोडक्यात काय, मनाचा कॉम्प्युटर फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणे म्हणजे ध्यानधारणा. तर हे ध्यानधारणा करायचे बरं का. दुसरा शब्द होता ए म्हणजे काय, ॲफर्मेशन. ॲफर्मेशन म्हणजे सकारात्मकता. आज दिवसभर मी काय काम करणार हे मनात ठरवायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. आपले पूर्वज नेहमी म्हणायचे की जिभेवर आपल्या सरस्वती असते, आपण नेहमी चांगले बोलावे. आपण जर चांगल्या गोष्टी बोलत राहिलो तर तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात आणि आपण नेहमी चांगले बोलावे. तर तिसरा शब्द त्या हेलचा होता व्हिज्युलाइज. व्हिज्युलाइज म्हणजे काय, तर चांगले सकारात्मक विचार आपण नेहमी मनात आणायचे. एखादी इच्छा पूर्ण झाली आहे अशी मनाची समजूत काढायची, कल्पना करायची आणि चांगल्याच गोष्टीचा विचार करायचा बरं का. नंतर
चौथा शब्द होता ई. ई म्हणजे काय? एक्झरसाइज. एक्झरसाइज म्हणजे व्यायाम. शरीरातील ऊर्जा आपली वाहती ठेवण्यासाठी व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे. व्यायाम केल्याने आपण आळसाला दूर सारतो, नाही का? व्यायामाने माणूस तंदुरुस्त राहतो हे तर आपल्याला माहित आहे. पाचवा शब्द होता आर. आर म्हणजे रीडिंग. रीडिंग म्हणजे वाचन. या वाचनाने नेहमी आपल्या ज्ञानात भर पडते आणि इतरांचे अनुभव वाचून आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो, नाही का? नंतर आणि शेवट एक शब्द होता एस. लिहिणे. याचा अर्थ होता लिहिणे. लिहिणे म्हणजे आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढायच्या. आपण आज काय करणार, दिवसभर आपण काय करणार, या गोष्टी सगळ्या लिहून काढायच्या. लिहिल्याने काय होतं? मन हलकं होतं. आपल्या जरी त्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तरी आपण सतत ते वाचत राहतो आणि मनात त्याची रिव्हिजन करत राहतो. हे लिहिण्यामुळे बरेच त्याच्यामध्ये बदल होतात. मैत्रिणींनो, तर असे हे 6 शब्द त्याने मनात हे केले आणि हे कोडवट तयार करून त्याच्याप्रमाणे तो वागत गेला. आता हा हेल मोठा व्यावसायिक होता, हुशार होता, त्याने हे सगळं केलं. पण आपणही त्याच्याप्रमाणे काही गोष्टी ठराविक मनात ठरवल्या तर आपणही करू शकतो, नाही का? आपला रिकामा वेळ आपण नेहमी वाया न घालवता त्याचा सदुपयोग करू शकतो. महत्वाचं म्हणजे आपण जर पहाटे लवकर उठलो, लवकर आपल्या घरातली कामं केली तर आपण दुपारचा वेळ आपल्याला रिकामा मिळू शकतो आणि त्या वेळेचा आपण सदुपयोग करू शकतो. या लवकर उठण्याचे खूप फायदे आहेत. मैत्रिणींनो, आपण पहाटे उठून, आता तरी सध्या आम्ही काकडा म्हणून मंदिरात जातो, पण एरवी मी पहाटे उठते आणि एक गच्चीवर चक्कर मारते. चक्कर मारल्यावर सूर्योदय आपल्याला दिसून येते, सूर्याचे दर्शन होते आपल्याला आणि पहाटेचा गार वारा, ते उगवत्या सूर्याचे दर्शन, ते पाहून मन अगदी प्रसन्न होते. आपण अगदी ध्यानधारणा केली नाही किंवा देवाचे नाव जरी घेतले नाही तरी एक 10 मिनिट आपण जर हात जोडून गच्चीवर बसलो तर आपले मन अगदी प्रसन्न होते. तर आपण या पहाटेच्या वेळेचा खरोखर उपयोग करून घेतला पाहिजे. तुमचे वय कितीही असो, लहान असो मोठे असो, तुम्ही जर पहाटे उठलात आणि गच्चीवर खरोखर एक चक्कर मारली तर दिवसभर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळेल. मैत्रिणींनो, माझ्या मनात आले हे तुमच्याशी शेअर करावे असे मला वाटले, म्हणून मी तुम्हाला हे व्हॉट्सअपवर आलेला लेख आणि त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगितला. आपण अर्थात त्याप्रमाणे वागायचे की नाही हे आपल्या हातात आहे आणि तुम्ही जर खरोखर लवकर उठून त्याचा उपयोग घेतला तर तुमच्याच फायद्याचे आहे. धन्यवाद मैत्रिणींनो. माझी ही छोटासा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा धन्यवाद.